नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज इयत्ता 12वी अकाउंट सब्जेक्ट पाहणार आहोत। त्यातील पहिला चॅप्टर पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहणार आहोत। त्यातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मधला पहिला पाहिलेला आहे। त्या अगोदर आपण पहिल्या लास्टच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1। आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर आपण 2 पाहणार आहोत। 2 काय बघा, इथे दिलेले फ्रॉम द फॉलोइंग ट्राय बॅलन्स ऑफ पेज नंबर 55 वर आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2। फ्रॉम द फॉलोइंग ट्राय बॅलन्स ऑफ मिस्टर मितेश अँड मंगेश, हे 2 पार्टनर आहेत मितेश अँड मंगेश। यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर डेट 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डे बनवायचे तुम्हाला। आता हे आपल्याला ट्राय बॅलन्स दिलेलं आहे त्यांचा। प्रॉब्लेम नंबर 2 चे 2 पार्टनर आहेत मितेश आणि मंगेश। त्यातील आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचे। त्याच्यामध्ये पार्टनरशिप असल्यामुळे आपल्याला इथं कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचे, पण इथं तसं दिलेलं नाही आहे। इथं करंट अकाउंट दिलेले, त्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नाही ओपन करायचं, त्या जागी पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचे। आपल्याला करंट अकाउंट दिल्यामुळे आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचे। आता 1 बाय 1 आपण कुठं जातं ते पाहू। ट्राय बॅलन्सचं डेबिट साईड आणि क्रेडिट साईड 1 बाय 1 कुठं जातात, त्याच्यावर ॲडजस्टमेंट कोणते ते आपण टिकमार्क करून घेऊत आधी। नंतर मग आपण पोस्टिंग करूत, आपण सॉल्व्ह करू पुन्हा नंतर पोस्टिंग करू। आता स्टॉक ऑन परचेसेस, हा स्टॉक असतो काय 1 एप्रिल म्हणजे 1/4/2018 हे आपला ओपनिंग स्टॉक असतो। काय असतो आपले इयर कधीपासून चालू झालंय 1/4/2018 ला आणि क्लोज कधी होणार आहे 31 मार्च 2019 हे इयर ह्या बॅलन्स शीटचं क्लोज होणार आहे। मग ट्राय बॅलन्स दिलेले त्यांनी स्टॉक कुठे जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। ओके, बिल्डिंग कुठे जाते असेट्सला, बॅलन्स शीट असेट साईड। कॅरेज कुठे जातात, कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड ते जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि कॅरेज आउटवर्ड कुठे जातं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। फॅक्टरी इन्शुरन्स दिले, आता इथं फॅक्टरी इन्शुरन्स कुठे जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। फॅक्टरी इन्शुरन्स कुठे जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। पोस्टेज म्हणजे काय, जे आपलं पोस्टमॅन असतो त्याला पोस्टेज म्हणतात तिथं का, तो कुठे जातो पोस्टेजचा खर्च, पैसे आपण देतोय खर्च आहे आपला, मग त्यावर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट साइड्स, बॅलन्स शीट असेट साइड्स। सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट असेट साइड्स। आता रिटर्न इनवर्ड आहे, यालाच नाव काय सेल्स रिटर्न, लक्षात ठेवा सेल्स रिटर्न हे काय होतात सेल्स मधून लेस होतात, लक्षात ठेवा सेल्स मधून लेस होतात। मग परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात। ऑडिट फीस, आपण सीएला ऑडिट करण्यासाठी फी देतो, ते खर्च आहे आपला, लॉस आहे ते आपला, त्यामुळे काय करतो एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ऑडिट फीस कुठे जाते ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाते, लक्षात ठेवा। लूज आणि टूल्स, लूज टूल्स का असतात बघा, कंपनीमध्ये लूज आणि टूल्सला काय म्हणतात, पाना असतो, पक्कड असतं, पुन्हा ड्रिल मिशन असते, पुन्हा नंतर पाना, पक्कड, ड्रिल मिशन हे जे असतात, नट बोल्ट असतात, हे जे असतात त्याला काय म्हणतात लूज अँड टूल्स। हे तुमचं ॲसेट्स आहे, काय आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं। समज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, आता मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। मिसलेनियस एक्सपेन्सेस आहेत का छोटे मोठे खर्च, नाही। मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस एक प्रोडक्ट तयार करते त्याच्यामध्ये लागणारा खर्च, ते मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं, लक्षात ठेवा। इलेक्ट्रिसिटी चार्जेस कुठे जातात, जर
लाइटिंग आणि हिटिंग राहिलं असतं तर त्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला राहिलं असतं, पण इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. एक्सपोर्ट ड्युटी, आता एक्सपोर्ट करतोय त्याच्यावर आपल्याला टॅक्स लागतोय. त्याला इम्पोर्ट ड्युटी ते आपण विकत घेऊन येतोय, एक्सपोर्ट करतोय. आता एक्सपोर्ट कुठे जातात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. कॅश इन हँड, बॅलन्स शीट, असेट साइड. बँक बॅलन्स शीट म्हणजे बँक बॅलन्स म्हणजे कॅश ॲट बँक आहे काय. बॅलन्स शीट, असेट साइड्स. कन्व्हिनियन्स म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कन्व्हिनियन्स म्हणजे जे ऑफिसमध्ये ट्रॅव्हलिंगसाठी लागणारा खर्च, त्याला काय म्हणतात? कन्व्हिनियन्स. लक्षात ठेवा, हे जायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. फर्निचर माहिती आहे, असेट्स आहे म्हणजे बॅलन्स शीट, असेट साईड. सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. रेंट अँड रेट्स तिथंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ड्राविंग्स, पार्टनर्स इथं करंट अकाउंट ओपन करायचे त्याच्या डेबिट साईडला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. मिथेश आणि मंगेश हे 2 पार्टनर आहेत, लक्षात ठेवा. आता झाली डेबिट साईड. आता आपण क्रेडिट साईड पाहू. सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट, लॅबिलिटी साईड. सेल्स, ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साईड. कॅपिटल हे लॅबिलिटी साईडला जातं. इथं करंट अकाउंट आहे ना, त्याच्यामुळे करंट अकाउंटला आपल्याला हे ट्रान्सफर करावं लागतं, आपल्याला ओपन करावं लागलं. इथं कॅपिटल लॅबिलिटी साईडला जातं. कुठं जातं? हे बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला जातं. आउटस्टँडिंग सॅलरी, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. बिल्स पेबल, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. आता रिटर्न आउटवर्ड आहे, ह्यालाच काय म्हणतात? परचेस रिटर्न म्हणतात. लक्षात ठेवा, परचेस रिटर्न. मग आता परचेसला पण स्टार करा आणि सेल्सला पण स्टार करा, कारण सेल्सला हे सेल्स रिटर्न आहेत ना, रिटर्न इनवर्ड आहेत ना, ते लेस होणार आहेत. आणि परचेसला का रिटर्न आउटवर्ड आहेत ते लेस होणार आहे तिथं ह्या ठिकाणी. अशा प्रकारे आपलं ट्राय बॅलन्स कुठं जातं ते पाहिलेलं आहे आपण. क्रेडिट साईड, डेबिट साईड, लॅबिलिटी आणि असेट्सला कोणत्या ट्रेडिंग अकाउंटच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहू ॲडजस्टमेंट. पहिले आहे ॲडजस्टमेंट. मिथेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 3:1. 3:1 बघा. 3:1 म्हणजे कसं काढायचं? रेशो काढते वेळेस 3:1 आहे म्हणजे ह्याची बेरीज 3 आणि 4. 3 / 4 आणि 1 / 4 करायचं. त्यावेळेस आपल्याला जे प्रॉफिट आलाय, नेट प्रॉफिट असतो ना, त्याच्यावर काढायचा असतो. आणि नेट लॉस आला तर नेट लॉसवर ते आपण शेअरिंग रेशो करतो. हे त्यावेळेस नेट प्रॉफिटवरचे. पार्टनर्स आर इंटेलेट टू गेट कमिशन ॲट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. ज्यावेळेस ग्रॉस प्रॉफिट काढून त्यावेळेस ह्याला स्टार करा, ह्याला वर्किंग नोट करावं लागेल. वर्किंग नोट. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड. हे काय? तुमची कंपल्सरीची म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातं बाय क्लोजिंग स्टॉक आणि नंतर ॲसेटला जातो. ह्याचा इफेक्ट कुठं जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या पहिला इफेक्ट क्रेडिटला जातो आणि नंतर बॅलन्स शीट ॲसेटला जातो. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे ऑडिट फीस आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फर्स्ट इफेक्ट ऑडिट फीजमध्ये ॲड होतो आणि कॅरेज 600 रुपये हे ॲड होतात तिथं जाऊन. आणि नंतर हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत ना, त्याला तुम्ही ऑडिट फीसला ह्याला तुम्ही हे करा, स्टार करा. कोणते ऑडिट फीस आहे? ऑडिट फीस इथं आहे, ह्याला स्टार करा. कॅरेज आहे, ह्याला पण एक स्टार करा तुम्ही, म्हणजे ॲडजस्टमेंट आहेत त्याच्यामुळे स्टार करा. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जातो. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीस 400 रुपये आणि कॅरेज 600 रुपये, हे 1000 रुपये
आपण आउटरला अमाऊंट लिहितो. तर बिल्डिंग इज व्हॅल्यूड ₹46,500 आहे आणि हे बिल्डिंगवर आहे. लक्षात ठेवा तुमची बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे, पहिली इथं दिलेली आहे 48,500. किती आहे, इथे लिहितो 48,500 आणि तुमची आत्ताची व्हॅल्यू काय 46,500 लेस 46,500. मग तुमचा लॉस किती होतो 2,000चा. आलं लक्षात. ह्याला काय म्हणतात तुम्ही डिप्रिशिएशन. लक्षात ठेवा ह्याला काय म्हणतो आपण डिप्रिशिएशन. 2,000 रुपये तुमचा लॉस होते. सध्याची व्हॅल्यू किती तुमची 46,500 आणि अगोदरची व्हॅल्यू काय 48,500. हे डिप्रिशिएशन आहे तुमचं 2,000 लॉस आहे. मग ह्याच्यातून बिल्डिंगमधून म्हणजे हे तुम्हाला आउटरला अमाऊंट लिहावं लागेल 46,500 आणि 48,000मधून 2,000 लेस करावं लागेल. त्याला डिप्रिशिएशन नाव द्यावं लागेल आणि हे तुमची आउटरला अमाऊंट लिहावं लागेल. आणि हे 2,000 तुमचा दुसरा इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 2,000 रुपये. फर्निचरवर आहे 5%. ते तुम्हाला फर्निचरमधून लेस करावं लागतील आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावं लागतील डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 5%चे जे अमाऊंट आले त्याच्यावरती. इथे किती आहे अमाऊंट फर्निचरची. आता हे बिल्डिंगला पण तुम्ही स्टार करा कारण ह्याच्यावर पण आहे आणि फर्निचरला पण तुम्ही स्टार करा कारण ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण स्टार करू. कारण त्याला एक स्टार असला तर त्याला 3 लाईन सोडायच्या आणि 2 स्टार असले तर त्याला 5 लाईन सोडायच्या. अशा प्रकारे आपण स्टार ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपल्याला इनर अमाऊंट लिहावं लागते. आता हे आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर ह्यांचं पर ॲनम सांगितलेले 2.5%. मग मित्रेलिस्टचं कॅपिटल किती आहे आणि मंगेशच्या कॅपिटलवर 2.5% तुम्हाला काढावं लागतील. हे 1.5 लाखावर 2.5% आणि 50,000वर 2.5% काढावं लागतील. मग ते जातं करंट अकाउंटला पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याला वर्किंग नोट तयार करावं लागतील. ह्याला काही स्टार करायची गरज नाही कॅपिटलला पण ह्याला वर्किंग नोट तयार करावं लागतील 1 आणि 2. एक आहे कशाची ग्रॉस प्रॉफिटची, दुसरी आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 2.5%ची. नंतर काय झाले हे गुड्स ऑफ 900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मंगेशने काय केले 900 रुपयाचे त्याने गुड्स पर्सनल यूजसाठी काढलेले. लक्षात ठेवा पर्सनल यूज म्हणजे ड्रायव्हिंग असते. पर्सनल यूजसाठी त्याने टेकन बाय मंगेशने पर्सनल यूजसाठी त्याने खर्चासाठी त्याचे 900 रुपयाचे गुड्स काढले. लक्षात ठेवा. ह्याचा इफेक्ट कुठे जातो पहिला बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातो. काय बाय गुड्स विथड्रॉ फॉर मंगेश गुड्स विथड्रॉ फॉर मंगेश बाय पर्सनल यूज. आलं लक्षात असे आहे. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रायव्हिंग्स म्हणून येतो. टू ड्रायव्हिंग्स पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. पार्टनर्स 900 रुपये ॲड होतात मंगेशच्या ड्रायव्हिंगमध्ये. लक्षात ठेवा. हे झालं. ह्याच्यावर काही आपल्याला स्टार करायची गरज नाही. हे आणि राईट ऑफ ₹100 ॲज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. ज्या वेळेस तुमचं सन्ड्री डेटर्स किती आहे 52,200 त्याच्यातून 1,000 लेस केलं ह्याला स्टार करा. बॅड डेब्ट्स लेस होतात. लक्षात ठेवा. तर हे राहतात 51,200 रुपये. 1,000 लेस केलं तर मग त्याच्यानंतर 3% आहे ना 3% RDD लेस करायची असते. पहिले इफेक्ट सांगतो याचे. बॅड डेब्ट्स कुठे जातं बॅड डेब्ट्समध्ये ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये ॲड होतात न्यू बॅड डेब्ट्स. इथं आपल्याला बॅड डेब्ट्स दिलेत का नाहीत त्याच्यामुळे बॅड डेब्ट्सला आपल्याला इथं स्टार करायची गरज नाही. सन्ड्री डेटर्स आहे सन्ड्री डेटर्सला स्टार केले. आता RDD 3% म्हणजे ह्याला 2 स्टार म्हणजे 5 लाईन सोडाव्या लागतील तुम्हाला.
ज्यावेळेस पोस्टिंग करतो त्यावेळेस. आता तुमचे झाले ॲडजस्टमेंट. आता वन बाय वन पोस्टिंग करू, कुठं कुठं जातात ते. हे मी असं आखून घेतलेले, तुम्ही पण असं आखून घ्या आणि बुक समोर ठेवून हा व्हिडिओ बघा, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ पाहते वेळेस बुक समोर असल्यानं तुम्हाला समजून जाईल की हे आयटम कुठं जातं आणि कशी ॲडजस्टमेंट होते ते समजून जाईल. आता मी वन बाय वन पोस्टिंग करतो. आता हे लक्षात घ्या, स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2089 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे तुमचा किती, 25,000 रुपये ओपनिंग स्टॉक आहे. मग घ्या ओपनिंग स्टॉक किती आहे, 25,000. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळं तुम्ही डायरेक्ट आउटरला अमाऊंट घ्या. नंतर आहे बिल्डिंग आहे 48,100 रुपयाची. कुठे जातं, असेट्सला. मग आपण असेटला लिहायची बॅलन्स शीटच्या असेट साईडला. किती, 48,500 रुपये, 48,500 आहे. लक्षात ठेवा. हे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, स्टार केलेले, त्याच्यामुळे इनरला अमाऊंट लिहायची. इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट आहे. पुन्हा नंतर आहे काय, कॅरेज. आता इथं काय करायचं, कॅरेज कुठं जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं 2 लाईन सोडायच्या. कुठं, इथं 2 लाईन सोडायच्या, 2-3 लाईन सोडा तुम्ही. कारण इथं त्याच्यानंतर स्टॉकच्या नंतर परचेस येतं. मग लिहून घ्या तुम्ही परचेसेस. त्याच्यातून लेस करून घ्या. इथं काय दिलेले, रिटर्न इनवर्ड दिलेले, मग रिटर्न इनवर्ड लेस करा इथून. आलं. ज्यावेळेस अमाऊंट येतील त्यावेळेस आपण अमाऊंट लिहून घेऊ. हे आलं इथं. पुन्हा नंतर आहे कॅरेज. टू कॅरेज लिहा. मग टू कॅरेज किती आहे, टू कॅरेज 1,780 रुपीज आहे. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला येतो. 2-3 लाईन सोडायच्या. नंतर 2 फॅक्टरी इन्शुरन्स आहे. काय, 2 फॅक्टरी इन्शुरन्स आहे. मग 3 लाईन, 1, 2, 3 असं तुम्ही लाईन सोडा. मी पण सोडतो. 2 फॅक्टरी इन्शुरन्स, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 फॅक्टरी इन्शुरन्स. किती, 2,700 रुपये. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, लक्षात ठेवा. 2,700 रुपये. नंतर पोस्टेज आहे. पोस्टेज कुठं जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणल्या 2 पोस्टेजेस. 2 पोस्टेज किती आहे, 1,600 रुपये, 1,600. आले लक्षात. पुन्हा बिल्स रिसिवेबल आहे. लक्षात राहू द्या, बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबल कुठं जातं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथं 3 लाईन सोडा. तुम्हाला ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबल किती, 13,700. तुम्हाला ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आपण आउटरला अमाऊंट लिहून घ्यायची. आता सन्ड्री डेटर्स आहे. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईडला जातं. सन्ड्री डेटर्स ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत, 2 ॲडजस्टमेंट आहेत. त्याच्यासाठी 5 लाईन सोडा. 52,200 रुपये. किती, 52,200 रुपये. आता ही रिटर्न इनवर्ड आहे. इथं हे रिटर्न आउटवर्ड करा. सॉरी, माझ्याकडून चुकून झाले. रिटर्न इनवर्ड झाले. रिटर्न आउटवर्ड करा. हे आउटवर्ड असतात आणि सेल्समधून लेस होतात, त्याला काय म्हणतात, रिटर्न आउटवर्ड म्हणतात. बाय सेल्स ह्याच्यातून लेस करा. रिटर्न इनवर्ड
रिटर्न इनवर्ड आहे बघा 1600 रुपये. किती? त्याला सेल्स रिटर्न म्हणतात. 1600 रुपये इथं लिहा. आलं लक्षात? तर परचेसेसची अमाऊंट आहे 68,900. 68,900. ज्यावेळेस रिटर्न आउटवर्ड आले त्यावेळेस आपण रिटर्न आउटवर्डचे इथं हे करू. जर नसले तर इथं नील म्हणून लिहायचे, नील किंवा स्टार टाकायचे. असे 2 स्टार किंवा नील असं लिहायचे. नील म्हणून लिहिलं की ही अमाऊंट 68,900 तुम्ही आउटरला लिहून टाकू शकता. जर नसेल तर, असेल तर ते लेस करून तुम्ही आउटरला लिहा. आता ऑडिट फीस आहे. ऑडिट फीसवर 2 ऑडिट फीस कुठे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. ऑडिट फीस याच्यावर आहे बघा 1,800 रुपये. 1,800 वर आहे ॲडजस्टमेंट. आलं लक्षात? त्याला इनरला लिहा. 3 लाईन सोडा. आता लूज अँड टूल्स आहेत. लूज अँड टूल्स कुठं जातं तुम्हाला सांगितले की नट बोल्ट्स, पाना, पक्कड, पुन्हा ड्रिल मिशन हे तुमचे, पुन्हा नट बोल्ट आहेत ते तुमचे लूज अँड टूल्स तुमचं ॲसेट्स आहे. ॲसेट साईडला इथं 5 लाईन जागा सोडा. मी इथं माझ्यापाशी लाईन नाहीत, कोरे पेज आहेत, त्याच्यामुळे मी थोडी जागा सोडतो आणि लूज अँड टूल्स लिहा. लूज टूल्स 32,000 रुपये. याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आपण आउटरला टाकली. तर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, प्रोडक्ट तयार करताना ते लागणारे एक्सपेन्सेस म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. म्हणजे हा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. 2 किती आहेत? 1,820 रुपये आहेत. आलं लक्षात? आता इलेक्ट्रिसिटी चार्जेस काय आहेत? तुमचा ऑफिस खर्च. इथं 2 लाईन सोडा. ऑडिट फीसवर असल्यास त्यामुळे 3 लाईन सोडा, सॉरी. आणि 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. किती? 2,600. 2,600 रुपये आहेत. जनरल एक्सपेन्सेस इथंच येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ते किती? 3,400. 3,400. एक्सपोर्ट ड्युटी इथंच येतं. 2 एक्सपोर्ट ड्युटी 1,000 रुपये. कॅश इन हँड कुठं जातं? 75,000 रुपये. कॅश इन हँड तुमच्या ॲसेट्सला जातं. कॅश इन हँड 75,000. कॅश बॅलन्स दिले इथं. बँक बॅलन्स दिले. कॅश ॲट बँक असतं हे काय दिलं? बँक बॅलन्स दिले इथं. आलं लक्षात? बँक बॅलन्स 29,000 रुपये. 29,000 आहे. कन्व्हिनियन्स म्हणजे कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस आहेत ते ट्रॅव्हलिंग. ज्यावेळेस एम्प्लॉई किंवा आपण ऑफिसमध्ये जे ट्रॅव्हलिंग करतात त्याला कन्व्हिनियन्स म्हणतात. 4,100. त्याच्यावर नाही मग ते आपला खर्च आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. 2 कन्व्हिनियन्स किती? 4,100 रुपये. फर्निचर तुमचं ॲसेट्स आहे म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये 64,000 तुम्ही आउटर इनरला घ्या. सॅलरी एम्प्लॉईला देते तुम्ही सॅलरी. 2
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 2000 रुपये. रेंट अँड टॅक्सेस. रेंट देत आहे तुम्ही, रेंट कॉमा रेट अँड टॅक्सेस 3700. हां खा. ड्रॉइंग्स आहे. ड्रॉइंग्स कधी पण पार्टनर्स कॅपिटल, इथं पार्टनर्स कॅपिटल का आपण ओपन केले का नाही, पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केले, त्याच्या कधी पण डेबिट साईडलाच असते, लक्षात ठेवा. जर कॅपिटल आहे, पार्टनर्स कॅपिटल राहिलं असतं तर त्याच्या डेबिट साईडलाच येते टू ड्रॉइंग्स. किती आहेत? मिथेशचे 1200 रुपये 1200 आणि मंगेशचे आहेत 2200, म्हणजे 2200 रुपये त्याचे आलं. आता हे झाली आपली डेबिट साईड, ट्राय बॅलन्सचे डेबिट साईड. आता क्रेडिट साईड सन्ड्री क्रेडिटर कुठे जातं? तुम्ही इथं लिहून घ्या कॅपिटल. मंगेश आहे, मिथेश आणि मंगेश आहे. ह्यांची आता आपण 1 बाय 1 जाऊ. इथं करंट अकाउंट लिहून घ्या खाली, करंट कॅपिटल. करंट अकाउंट घ्या, लक्षात घ्या. इथं पण मिथेश आणि मंगेश आलं लक्षात, मिथेश आणि मंगेश. आता तुम्ही इथं लिहू शकता क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स. किती आहे सन्ड्री क्रेडिटर्स? 38,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आता बाय सेल्स कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपण लिहिलेले इथं सेल्स आहे बघा, 1,75,000. किती आहेत? 1,75,000. आता हे 1600 रुपये लेस का? किती होतात 1600 रुपये लेस केल्यानंतर? 1,73,400. आउटरला लिहून टाका, समज. आता नंतर आहे कॅपिटल्स, मंगेशचं आणि मिथेशचं आणि मंगेशचं. मग आपण लिहिलेलं आहे कॅपिटल, आलं लक्षात. मग किती आहे? मिथेशचं 1.5 लाख रुपये 1,50,000 आणि मंगेशचं 50,000. अशा प्रकारे तुमचं हे 2 लाख तुम्ही आउटरला लिहून टाका. किती लाख? 2 लाख. 1 2 3 4 5. ओके, 2 लाख तुम्ही आउटरला लिहून टाका. आउटस्टँडिंग सॅलरी, कोणाची तरी सॅलरी द्यायची राहिले, मग आउटस्टँडिंग सॅलरी लिहा तुम्ही. कुठं? लायबिलिटी साईडला जातं, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग सॅलरी किती? 2,000 लिहून ठेवा, आलं लक्षात. बिल्स पेबल आहेत 18,000 रुपयाचे. मग बिल्स पेबल देणे किती? 18,000 रुपये. याच्या ॲडजस्टमेंट नसते कधी. 18,000 रुपये आउटरला लिहून टाका. रिटर्न आउटरला काय म्हणतात? परचेस रिटर्न म्हणतात. रिटर्न आउटरला काय म्हणतात? परचेस. 1800 रुपये आहेत. किती आहेत? 1800 रुपये, लक्षात घ्या. 1800 लेस करा, किती येतं बघा?
इथं 9मधून 8, इथं 0 0 आहे, 9मधून 8 गेली 1, 8मधून 1 गेला 7 आणि 6, जसे जसे 67,100. आउटरला लिहून टाका तुम्ही, ह्याला ब्रॅकेट करा. आलं लक्षात? आता तुमची झाली अजून एक आहे करंट अकाउंटचे मिथिशचे दिले आणि मंगेशचे दिले. मग करंट अकाउंट आपण ओपन केलेलं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. मग लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मिथिशचे 3,000 आहेत आणि मंगेशचे आहेत 2,000. अशा प्रकारे आपली ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग झाली. आता ॲडजस्टमेंट पाहणार आहोत 1 by 1. आता हे पहिली तर काय रेशो दिलेलं आहे, पहिल्याचा काही संबंध नाही. आता आपण फर्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट काढल्याशिवाय आपल्याला ती कमिशन काढता येणार नाही, ग्रॉस प्रॉफिटवर आहे. मग सेकंड पण आपण ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर मग पाहू. तिसरी आहे द क्लोजिंग स्टॉक. कुठे जातो? फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. काय लिहितो आपण? बाय क्लोजिंग स्टॉक. किती आहे? 23,700. आलं लक्षात? नंतर दुसरा इफेक्ट होतो क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स शीट ॲसेट साईडला. आपला उरलेला माल आहे क्लोजिंग स्टॉक. आलं लक्षात? किती? 23,700 रुपये. अशा प्रकारे तिसरी झाली. चौथी आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला ऑडिट फीस दिलेले 400 रुपये आणि कॅरेज दिलेले 600 रुपये. त्याचा पहिला ऑडिट फीसचं करू तर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. काय करतो? ॲड, प्लसचं चिन्ह करा, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आलं लक्षात? किती? 400 रुपये. ॲड केल्यानंतर काय होतं बघा, 1800 प्लस 400 2200. आलं? आता ह्याचा पहिला इफेक्ट मग नंतर कॅरेज पण करू, म्हणजे ह्या दोन्हीचा दुसरा इफेक्ट आपण करू. कॅरेज आहे ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. किती? 600 रुपये. ह्याला ॲड करा. हे किती अमाऊंट येते याची टोटल ॲड केल्यानंतर बघा 2,380 रुपये. हे 0ला 0, हे 8ला 8, 7 6 3 3ला 1 आणि हातच्याला 1, 2,800 रुपये. आता हे पहिले इफेक्ट झालेत आउटस्टँडिंगचे, ऑडिट फीस आणि कॅरेजचे. ह्याचं दुसरा इफेक्ट देणं आहे. यांचं ऑडिट फीसचं पण 400 रुपये देणं आहे आणि कॅरेजचे पण 600 रुपये देणं आहे. मग कुठे जातं? देणं आपलं कुठं जातं? लॅबिलिटी साईडला. मग लिहा, मग लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहा. लाल पेन लिहितो मी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता ऑडिट फीस लिहितो मी. किती? ऑडिट फीस 400 रुपये आणि कॅरेज आहे 600 रुपये. अशा प्रकारचे टोटल मारा आणि 1,000 रुपये आउटरला लिहा. आलं? नंतर आहे
बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे बघा, बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे तुम्ही लिहा. बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे 46,000. सध्याची व्हॅल्यू किती आहे 46,500. आलं लक्षात. मग लेस करा. लेस केल्यानंतर 48,500 मधून 46,500 लेस केलं तर उरलेले 2,000 का असतो ते तुमचं डिप्रिशिएशन म्हणजे लेस डिप्रिशिएशन आहे. ब्रॅकेटमध्ये लिहा 48,500 मायनस 46,500. जे उरलेली रक्कम आहे तुमची ती 2,000 तुमची डिप्रिशिएशन आहे. हे लेस केल्यानंतर तुमची राहिलेली रक्कम आहे 46,500 सध्याची व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर आपण थोडंसं हे क्लोजिंग स्टॉक मी जागा सोडली नाही, ठीक आहे, इथंच ॲडजस्ट करतो मी. तुम्ही जागा सोडली असते तर ठीक आहे. आपण लगेच फर्निचरचे 5% टाकू. लेस डिप्रिशिएशन मी शॉर्टकट लिहितो @5%, कारण माझ्यापाशी जागा नाही. मी डायरेक्ट इथं लक्षात नाही आलेलं, डायरेक्ट क्लोजिंग स्टॉक लिहिले @5%. ठीक आहे. आपण फर्निचरला खाली लिहू, काही फरक पडत नाही, म्हणजे तुम्हाला समजून तर जाईल. क्लोजिंग स्टॉकच्या खाली लिहितो मी फर्निचर म्हणून. $64,000. आता लेस करा ह्याच्यामध्ये डिप्रिशिएशन @5%. @5%. मग 64,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100. हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला, हे एक शून्य गेला. 420 गुणिले 5 करा. 420 गुणिले 5 किती होतात बघा. 5 0 0 5 20 ह्याच्याले 2 5 सक्क 30 आणि 2 32. किती आलं 3200 रुपये. लेस करा 64,000 मधून 3,200 रुपये लेस करा. 3,200 लेस करा तर किती राहतात बघा 60,800. बघा करून. शून्यला शून्य, शून्यला शून्य. इथे एक शून्य आहे म्हणजे इथं 10 झाले. 10 मधून 2 गेले 8 राहतात. इथे राहतात किती 3 राहतात. 3 मधून 3 गेले 0. 6ला 6 आलं 60,800. आता बिल्डिंगचा आणि फर्निचरचा हे पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठे जातो आपला लॉस आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आले. हां टू डिप्रिशिएशन काय लिहा 2 डिप्रिशिएशन बिल्डिंग आणि फर्निचरवर आहे. लिहा बिल्डिंग आणि फर्निचर. आलं लक्षात. बिल्डिंग आहे 2,000, फर्निचर आहे 3200 रुपये. अशा प्रकारे ह्याची टोटल किती येते 5,200 रुपये. हे डिप्रिशिएशनचे झाले. आता प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल @2.5% पर ॲनम म्हणलेलं आहे. मग बघा इथं लिहा. आता तुम्ही वर्किंग नोट 1 लिहा. काय करा वर्किंग नोट 1 लिहा. मी इथं जागा नाही, इथं लिहितो. इथं एवढी मोठी जागा होईल मला, ती वर्किंग नोट मी 1 करतो. लक्षात घ्या मला इथं भरपूर जागा राहील. दुसऱ्या पेजवर गेले ना ते तुम्हाला समजणार नाही जास्ती. मग लिहा वर्किंग नोट 1. वर्किंग नोट 1 लिहा. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल
हे नोट केल्याशिवाय तुम्हाला मार्क भेटणार नाहीत. हे ह्याच्या खाली नका करू, तुम्ही बॅलन्स शीटच्या खाली नंतर पेज एक्स्ट्रा असतं त्याच्या खाली करा. मी इथं हे पेज तुम्हाला लवकर फास्ट समजेल म्हणून करतोय मी इथं @, कारण 4-4, 5-5 पेज तुम्हाला असं कन्फ्युजन होऊन जातात, त्याच्यामुळे इथंच करतो. @2.5% कॅपिटल ऑन मिथिलेश आणि कॅपिटल ऑन मंगेश, ह्या दोघांवर 2.5% काढायचे आपल्याला, लक्षात घ्या. आधी आपण मिथिलेशचं काढू. कॅपिटल ऑफ मिथिलेश किती आहे रुपीज 1,50,000 आहे का इथं. 1,50,000 दिसत इथं आहे. 1,50,000 कॅपिटल मिथिलेशचं, त्याच्यावर आपला 2.5% काढायचे. मग आपण आता बघा 2.5% आहे, आपला पॉईंट हटवायचे. आपण 2.5% डिवाइडेड बाय 100 करतो पर्सेंटेज काढते वेळेस. जर पॉईंट काढायचे तर काय करतो आपण, पॉईंट काढते वेळेस खाली 0 एक्स्ट्रा देतो, म्हणजे 25 आणि 100 होतं. 1 0 जर ते पॉईंट काढायचं असलं तर खाली 1 0 द्यावा लागतो एक्स्ट्रा. मग आता आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल. किती इंटरेस्ट लक्षात ठेवा. इंटरेस्ट इज इक्वल टू 2.5% ऑफ, हे लिहिलेले ऑफ 1,50,000 आहे. मग 25 डिवाइड बाय 1,000 इंटू 1,50,000. हा शून्य गेला, 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 हा शून्य गेला. म्हणजे इथं भागली हे राहतात. म्हणजे 150 गुणिले 25 किती होतात बघा. 150 गुणिले 25, 25 0 0, 25 5 125 ला 5 हातच्याले किती आल्यात. 125 ला 12 हातच्या येतात. 125 साहित्य पाहिजे तर 5 लिहिलं 12 राहतात, इथं राहतात ना. आणि 25 1 25, 25 आणि 12 किती होतात. 25 आणि 12 37. अशा प्रकारे किती आलं. 3,750 रुपये कुठलं आलं. इंटरेस्ट मिथिलेशचं आलं. आता आपल्याला इंटरेस्ट ऑन आपल्याला मंगेशचं काढायचे. मग इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल @2.5% कॅपिटल ऑन मंगेश रुपीज किती आहे. 50,000 आहे. मग 50,000 आपल्याला 2.5% काढायचे आहे, लक्षात घ्या. म्हणजे 25 भागिले 1,000 गुणिले 50,000. 0 0 0 0 1 0 1 0. 25 गुणिले 50 करा किंवा 50 गुणिले 25 करा. 25 0 0, 25 5 125. म्हणजे अशा प्रकारे किती येतं तुमचं 1,250. हे तुमचं इंटरेस्ट आलेलं आहे, लक्षात घ्या. का आलेलं आहे. इंटरेस्ट आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही वर्किंग नोट 1 केलेली आहे. अशा प्रकारे इंटरेस्ट काढलेलं आहे. मग पहिला इफेक्ट कुठं जातो आपला. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट कुठं जातो. पार्टनर्स करंट अकाउंटला घ्या. काय लिहा. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिला इफेक्ट कुठं जातो. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग घ्या. बाय इंटरेस्ट ऑन
कॅपिटल इथं लिहा वर्किंग नोट 1. वर्किंग नोट 1 मिथिसचं किती आले 3750. 3750 आणि मंगेशचे किती आले 1250. 1250 1250 आलं लक्षात. आता त्यानंतर काय आहे बघा गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मग काय होतं पर्सनल यूज ह्याचा पहिला इफेक्ट कुठं होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग लिहा बाय गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. बाय गुड्स विथ ड्रॉ फॉर पर्सनल यूज. कोणी केले मंगेशने. कंसात मंगेश लिहा. आलं लक्षात. किती 900 रुपये आणि 900 रुपये तुम्ही आउटरला लिहून टाका. आता ह्याचं हे पर्सनल यूज त्याने गुड्स काढलेले आहेत पर्सनल यूजसाठी. मग ह्याचा दुसरा इफेक्ट कुठे जातो पार्टनर्स करंट अकाउंटला लिहायचं. मग टू ड्रॉविंग कंसात घ्यायला मंगेशचे किती आहे 900 रुपये इथं लिहा. समजलं. आता राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेब्ट्स. आपण बॅड डेब्ट्स कुठून लेस करतो सन्ड्री डेटर्स मधून. मग सन्ड्री डेटर्स मधून लेस करा. लेस बॅड डेब्ट्स आलं. लेस बॅड डेब्ट्स किती 1000 लेस केले तर किती होतात बघा. हे 200ला 200 तसे राहणार इथं खाली आणि 1000 गेले तर 51,000 राहणार. 51,200 आलं लक्षात. आता ह्याचा दुसरा इफेक्ट कुठं जातो बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग लिहा टू बॅड डेब्ट्स. ह्याला नील लिहा. ह्याला काय करा नील लिहा. नील का नील लिहा तुम्हाला सांगतो. नंतर लिहा ह्याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेब्ट्स. कारण एक प्रकारचं तुम्हाला फॉर्मॅट सांगतो ते घ्या 1000 रुपये. आता जे आपण काढले ते 1000 रुपये. कारण हे बॅड डेब्ट्स तुम्हाला ट्राय बॅलन्सच्या डेबिट साईडला तर दिलेले नाहीत त्याच्यामुळे हे नील लिहा. असं नील लिहिल्यानंतर 1000 रुपये इथं तुम्ही लिहू शकता. हे बॅड डेब्ट्स ह्याचा दुसरा इफेक्ट इथं लिहिलेला आहे आपण बॅड डेब्ट्स. आता त्याच्यामध्ये आहे अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्सवर आपल्याला RDD काढायचे. RDD काढते वेळेस आपण इथं लेस करतो. लेस @5% RDD. RDDला काय म्हणतात लॉंग फॉर्म रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. किती आहे 3%. मग 51,200 इंटू 5% आहे ना सॉरी 3% आहे. किती 3% आहे डिवाइड बाय 100. 1 ही शून्य गेला ही शून्य गेला ही शून्य गेला तर 512 इंटू 3 मग करा 512 इंटू 3 किती होतात बघा. सॉरी इथं लिहायला नको पाहिजे होतं मला. इथं आपल्याला नेट प्रॉफिट येतं 512 गुणिले 3 3 दोन्ही 6 3 1 3 3 5 15 1536 रुपये लेस करा. तुम्ही काय करा हे लेस करा. हे 1000 रुपये लेस करा. उरलेली टोटल रक्कम तुम्ही आउटरला लिहा. किती इथे बघा 49,664. बघा इथं काही नाही म्हणतात 0 10 आले 10 इथं 10 मधून 6 गेले 4 49,664. बघा कसं येतं
लक्षात घ्या. 10 इथं, 6 गेले, 4 राहिले, इथं 9 राहतात, 9 मधून 3 गेले, 6 राहतात, इथं 1 राहतो, इथं 11 झाले, 11 मधून 5 गेले, 6 राहिले, इथं हो, आणि 5 मधून 4 गेले, या 5 इथं राहतात 9 राहतात, 9 मधून 4 गेले, 9 मधून नाही, इथं 1 राहतो, 4 राहतात, सॉरी मी कॅल्सीवर करतो फट दिशा. 49,654 येतं, लक्षात ठेवा. 49,654 येतं. आता नंतर आपली ग्रॉस प्रॉफिटवर आहे. आता 2 नंबरचे ॲडजस्टमेंट राहिलेत आपले. 8 ॲडजस्टमेंट झालेले आहेत. त्यानंतर आपले 1 ॲडजस्टमेंट राहिलेले, ते आहे ग्रॉस प्रॉफिटवर. आपण क्लोज केल्याशिवाय आपल्याला ग्रॉस प्रॉफिट समजणार नाही. मग करा क्लोज. ट्रेडिंग अकाउंट आधी आपल्याला 1 बाय 1 काढावं लागतील ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला क्लोज करावं लागेल 1 बाय 1, लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्हाला दुसरी ॲडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट किती येईल त्याच्यावर आहे, डिपेंड आहे. हे ॲड करा. 1,73,400, 23,700 आणि 900 किती येतं टोटल बघा. हे 0 येणार, 4 आणि 7, 7 आणि 9, 16 आणि 4, 20 बरोबर. 20ला 2 हा 40, 0 आणि 2 आणि 3 5, 5 आणि 3 8 आणि 8, 2 आणि हे 7, 9, 1ला 1 म्हणजे 1,98,000 येईल. किती येते ह्याचे टोटल 1,98,000. आता इकली टोटल करा तुम्ही. हे इथं 100, इथं 80 आहे, इथं पण 20 आहे लास्टला. आलं लक्षात. तर 0 पुन्हा नंतर 1, 10 होतात ना, हे 100 होतात. तर हे 10 होतात म्हणजे 0 आलं इथं, हातच्या आला 1 आला इथं. 0 पुन्हा 1 3 3 आणि 7 आणि 5 टोटल येते याचे 99,000. मग हे मोठे का हे मोठे? हे मोठे 1,98,000. म्हणजे 1,98,000 दोन्ही साईडला लिहून टाका. 1,98,000 आणि 1,98,000 दोन्ही साईडला करून टाका. मी कॅल्सीवर करतोय, लक्षात ठेवा फटफट. आता ही 1,98,000 मधून 99,000 गेली. किती राहतात? 99,000 राहतात. किती राहतात? 99,000 राहतात. 99 1,98,000 होतात. 99,000 राहतात. ह्याला द्या नाव टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. फाइंड केलं आपण हे टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. फाइंड केल्यानंतर सीडी येतं आणि ट्रान्सफर करतो त्याला बीडी येतं. मग आता तुम्ही आता हे काय करा, ह्याच्यावर एक वर्किंग नोट बनवा. आहे बघा 2 नंबरचं काढायचे आपल्याला. पार्टनर्स आर एंटेडेड टू गेट कमिशन @1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. तर तुम्हाला ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ते 2 पार्टनरवर 1% काढायचे. मी इथं लिहितो. आता इथं मला जागा आहे ती वर्किंग नोट मी 2 करतो. लक्षात घ्या, मी दुसऱ्या पेजवर नाही जात. खाली
आलं लक्षात. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटलेले. त्यानंतर आता आपल्याला अजून एक राहिलेलं आहे आपलं लिहित राहता राहिलेले. हे जे इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड इफेक्ट कुठे येतो ते लक्षात घ्या. कुठे येतो इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड इफेक्ट. आपला लॉस असल्यामुळे ते सेकंड इफेक्ट जातो इथं. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. टू इंटरेस्ट बोलो त्याला ऑन कॅपिटल. मिथेशचं किती आहे आणि मंगेशचं किती आहे. मिथेशचं आणि मंगेशचं. मम्मीला बोलो त्याला म्हणा. मग मम्मीला तू तिथून आरड ना इथं कशाला. इथं मी व्हिडिओ बनवतो तिथं. किती आले 3750 आलेला आहे आणि 1250 आलेला आहे. ह्याचे ॲडिशनल करा किती होतात बघा. 5000 होतात. लक्षात घ्या. 0ला 0 5 10 0 ह्याच्याला 1 इथं 3 7 10 0 इथं ह्याच्याला 1 1 1 2 आणि 3 5 5000 रुपये येतात. हे आपले एक वन साइड राहिले होता इफेक्ट लिहायचा. आता दुसरा इफेक्ट. आता आपण कमिशन काढतो आपण बघा. कमिशन काढते वेळेस कसं काढायचं. 1% कमिशन. वर्किंग नोट 2 टाका. काय वर्किंग नोट 2 करा. वर्किंग नोट 2 करा. 1% कमिशन गिव्हन बाय पार्टनर्स. 1% commission given by partners on काय आहे कशावर आहे. ग्रॉस प्रॉफिटवर आहे. ग्रॉस प्रॉफिटवर आहे. आलं. मिथिलेशचं लिहा आता. मिथेशचं लिहा. मिथेशचं कमिशन ग्रॉस प्रॉफिट किती आहे. मी आणतो जा. बेकरीमधून आणतो जा. जा तुला पाव खायचेत ना. मी बेकरीतून घेऊन येतो. हां जा. मिथेशचं किती आहे 99,000वर 1% काढायचे आहे आणि मंगेशला पण 99,000वर 1% काढायचे आहे. मग लिहा मिथेश कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. ऑन ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिट किती आहे 99,000. किती काढायचे आहे 1%. ग्रॉस प्रॉफिट 1% ऑफ 99,000. तुम्हाला लिहावं लागतील असं नोट्स तयार करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला भेटणार नाहीत. मग किती आहे 1% काढायचे आपल्याला. किती 1% डिवाइड बाय 100 इंटू 99. हा एक शून्य गेला. हा एक शून्य गेला. हा एक शून्य गेला. हा एक शून्य गेला. 1 गुणिले 199 म्हणजे 990 रुपये येतं. आलं. आता मी मंगेशचं पण असेच येणार आहे. म्हणजे लिहा हे आहे कॅपिटल मंगेश आणि हे आहे 2 नंबर मंगेश. मिथेशचं झालं. मंगेशचं काढायचं आहे. मंगेश कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट 1% ऑफ 99,000. मग असं बी काढू शकता 99,000 इंटू 1 डिवाइड बाय 100 असं पण करू शकता. लक्षात ठेवा. उलटं सुलटं कसं. हे गेला 0 हे गेला 0 हे गेला 0 हे गेला 0 राहतं किती 990 इंटू 1 म्हणजे 990. हे तुमचं आलं कमिशन. कमिशन कुठं जातं. आपण कमिशनचं फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट कुठं जातात. कमिशन भेटलेलं आहे त्याला ग्रॉस प्रॉफिटवर. मग पार्टनर्सला भेटलेले पार्टनर्सला दिलेलं आहे आपण. मग लिहा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन
ऑन ग्रॉस प्रॉफिट. इथं वर्किंग नोट 1 लिहिले, आता वर्किंग नोट 2 लिहा. बाय कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. कंसात लिहा वर्किंग नोट 2. आता मी जागी जागी केलेली, हे पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंटच्या खाली मी वर्किंग नोट 1 केलेली आहे आणि ट्रेडिंग अकाउंटच्या खाली वर्किंग नोट 2 केलेली. असं नका करू. तुम्ही बॅलन्स शीटच्या खाली हा कोरा पेज घ्या, या कोरा पेजवर तुम्ही वर्किंग नोट 1 आणि वर्किंग नोट 2 लिहा. तुम्ही एक्झाममध्ये असं नका लिहू. लक्षात घ्या किती आलेलं आहे. वर्किंग 990 रुपये, 990 रुपये आणि 990 रुपये आलं. आता तुमचा लॉस आहे, कमिशन देत आहे तुम्ही पार्टनर्सला, लॉस आहे. लॉस कुठे जातो? टू कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा टू कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. आता मी इथं लिहितो मंगेश, मिथेश आणि मंगेश. 990 990 किती होतात टोटल बघा, करा. 990 990 टोटल किती होते? 0 0 9 9 8 18 18ला 8 हाच्याले 1 1 9 10 9 19 1980 रुपये आउटरला. आता तुमचे झालेत ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे अमाऊंट हे ॲड करा. नाही, आता ही ग्रॉस प्रॉफिट झालेले तुमचं, मग कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. बाय ग्रॉस प्रॉफिट बीडी. बाय ग्रॉस प्रॉफिट बीडी किती? 99,000. 99,000. बघा आता तुमचं हे टोटल करा. हे टोटल किती येतं? हे तर टोटल तुम्हाला माहिती आहे 999,000 आहे. मग करा. ह्याची टोटल करतो मी फटाफट. बघा कॅल्सीवर करतो मी. 1600 रुपये, 2200, 2400. माझ्यापाशी एक दुसरा मोबाईल आहे साईडला ठेवलेले, लक्षात घ्या. मी आतमध्ये नाही घेत कॅल्सी तुम्ही अलाउड नका करू, तुम्हाला अलाउड नाही आहे. 2400 रुपये, 3400, 1400, 100 रुपये, 2000, 3700 आणि 5200 आणि 5000 आणि 1980. ह्याची टोटल येते. टोटल 35,684 रुपये येते. किती येते? 684. म्हणजे हा मोठे हा मोठे हा मोठे. क्रेडिट साईड मोठी. मग लिहा मग इथं खाली दोन्ही साईडला 999 99,000 रुपये. 999 नाही 99,000 रुपये. हे लेस करा. लेस केल्यानंतर हे उरलेली रक्कम किती आहे तुमची? लेस करा. 99,000मधून 35,654 रुपये गेले तर तुमची 35,316 रुपये येते. मी लिहिते वेळेस चुकलेले माझं. 35,316 रुपये येते. ह्याची टोटल 316 रुपये येते. जर हे लेस केलं तर 99,000मधून 35,316 रुपये लेस केले तर 63,684 रुपये येतं. आता बघा हे 63,684 रुपये आपल्याला रेशो प्रमाणे द्यायचे आहे. रेशो काय आहेत? इथं रेशो दिलेले आहेत 3:1. मग लिहा याला नेट टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट येतं आपण फाइंड केले नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट हे आलेले अमाऊंट आहे. सीडी करा ह्याला नेट प्रॉफिट. मिथेश लिहा. मिथेश आणि मंगेश.
मी शॉर्ट मंगेश आलं इथे मंगेश. आता काय करा 63,000 काय करा माहिती आहे का 63,684 करा. 63,684 डिवायडेड इंटू 3/4 आणि इथं पण लिहा 63,684 इंटू 1/4 म्हणजे ही खालची काढा म्हणजे वरची ऑटोमॅटिकली निघून जाईल. बघा ह्याला काय 63,684ला गुणिले 1 केलं तर तेवढेच येणार अमाऊंट 63,684 भागिले 4 केलं तर तुम्हाला अमाऊंट भेटून जाईल. मग इथं भागाकार करा त्याला. काय भागाकार येतो बघा काय 63,684 डिवाइड बाय 4 4 1 4 ओके उरले 2 हे 3 घेतले खाली 4 पंचेन 20 उरले किती इथं 3 ओके तर हे 6 घ्या खाली 9 सकी 4 9 36 36ला 36 इथं खाली घेतले 8 4 दुनी 8 ओके 4 दुनी 8. आता ही 4 इथं घेतली 4 दुनी 8 ही 4 इथं घेतली हे 0 झाले इथं 4 घेतली 4 1 4 म्हणजे 15,921 एकाच येतं. काय झालं 15,921 रुपये गुणिले 3 करा म्हणजे तुम्हाला हेचं भेटल मिथेसचं भेटल. गुणिले 3 करा 15,921 गुणिले 3 करा तर किती येते ह्याची अमाऊंट बघा 3 1 3 3 2 6 3 9 27ला 7 हातच्याला 2 3 5 15 आणि 2 17ला 7 हातच्याला 1 3 1 1 3 1 4 47,763 किती आले 47,663. अशा प्रकारे हे ॲड केलं तर 63,684 येतात म्हणजे 63,664 रुपये. ह्या दोन्हीला ॲड करा तुम्हाला एवढीच रक्कम भेटून जाईल. बघा असं काढलेले मी इथं जर तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं लिहून देतो पुन्हा. बघा 63,684 इंटू 3/4 केला आणि 63,684 इंटू 1/4 केलं तर इंटू डिवायडेड 4 केलं तर मला 15,000 आलेत आणि इंटू 3 केलं तर 15,000ला मला एवढी रक्कम आलेली. लक्षात घ्या इथं तुम्हाला जर समजत नसेल तर एवढी आली. आता हे नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंटमध्ये हे करा. इथं लिहा बाय नेट प्रॉफिट बाय नेट प्रॉफिट मिथेसचे किती आलेले 47,763 47,763 आलेले आणि ह्याचे किती आले बघा 15,921 मंगेशचे 15,921. आता हे तर आपल्याला लहान आहे हे आपल्याला मोठे येते ह्याचे म्हणून त्याच्यामुळे आपण ह्याची काउंट करा आणि हे इकडले लेस करा. हे काउंट करा हे किती येतात बघा टोटल ह्याची रक्कम 9 आणि 15 990 आहे सॉरी 9,000 म्हणत होतो मी 3 आणि हे वरचे 250 म्हणजे 3 4 5 20,161 रुपये 20,161 रुपये आणि ह्याची येते इथं पण लिहून घ्या 20,161 रुपये आणि हे येते ह्याची रक्कम लिहून घ्या. आता 47 प्लस 3 हे 47 मध्ये 3 मिळवले 50 झाले पुन्हा 3 मिळवले
तर 53,000 झाले. 700 714 झाले 54,000 आणि हे 900 आणि 400 राहिलेत वरचे आणि हे 63 आणि 50 राहिलेत आणि 990 रुपये राहिलेत. तर 55,000 100 राहिले अजून 100 आणि 50 190 आणि 50 240 आणि 63 303 54 5 म्हणजे काय येते 55,503 रुपये येते. किती येते 55,503 रुपये येते. 55,503 रुपये येते. लक्षात घ्या. आता हे 2,200 आणि 900 तर किती होतात हे टोटल ह्याच्यात ॲड करा. 900 मध्ये 3,100 रुपये लेस करा. मग 3,100 ह्याच्या 20,121 मध्ये लेस करा. तर 3,100 लेस केले तर हे 61 वरच्या वरी हे 100 पण गेले 17,061 रुपये राहतात. किती राहतात 17,061 रुपये राहतात. आणि हे 1,200 रुपये लेस करा. 1,200 रुपये लेस केले तर राहतात किती 1,000 गेली वरचे. पुन्हा 200 ह्याच्यातून लेस करा. 500 मधून 200 लेस करा. राहतात किती 300 राहतात. आणि 3 वरी म्हणजे 54,303 रुपये आलं. आता ह्याला नाव द्या. ह्याला आणि ह्याला नाव द्या. 17,000 आहेत लक्षात घ्या. 17,061 रुपये ह्याला नाव द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन फाइंड केलं ना आपण. मग आता हे तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण करंट अकाउंट लिहिलेले त्याच्यामध्ये लिहा. ॲड करा. किती येतं बघा टोटल. ॲड केल्यानंतर किती 54,330 आणि 17,061 रुपये. हे 4 आणि हे 6 हे 3 4 आणि 7 11ला 1 हातच्याला 1 1 आणि 1 2 आणि 5 किती होतात 7. 71,364 71,364 रुपीज आलं. आता इथं हे लिहिलेलं होतं ना. जाऊ द्या हेच काही संबंध नाही. आता ह्याचे टोटल मारा आणि हे टोटल मारा. आता तुम्हाला सांगतो माझी टायमिंग भरपूर झालेलं आहे त्यामुळे मी इथं किती आले 3,30,364 रुपये येतच. 100% येतच. आपलं कुठंच काही चुकलेलं नसल्यामुळं 100% आपल्या अमाऊंट येतात. 2 लाख रुपये आहे. 1,03,000 काय 71,364 रुपये आहे. 38,000 2,000 18,000 आणि 1,000 रुपये. ओके ते अमाऊंट येते. किती ॲड करा बघा. हे किती होतात 19,000 होतात. 19 आणि हे 71,000 19 आणि 71 80 90,000 रुपये होतात. ओके 90 आणि ही 38 आणि ही 2 40 हे 40,000 रुपये होतात. हे 40 आणि 3 90 1,30,000 आणि हे 2 लाख रुपये म्हणजे 3,30,364 रुपये आलं. 3 मी असं तुम्हाला हे सांगितले तोंडी सांगितले हे कसं कसं ॲड केले. हे 71,000 हे 364 रुपये सोडून द्या. 71,000 हे 18 आणि ही 19 झाली. 19 आणि हे 71,000 90,000 आणि 38 आणि 2,000 म्हणजे ही 40 90 आणि 40 1,30,000 झाली. ओके आपले राहिले किती इथं 3,364 रुपये राहतात आणि ही 2 लाख रुपये. 1,30,000 आणि ही 2 लाख किती होतात 3,30,000 आणि ही 364 आपली टोटल किती आली बघा 3,30,064. बॅलन्स शीट ती टोटल आहे 3,03,064 रुपये.
अशा प्रकारे मी तोंडी केली. तुम्हाला असं तोंडी पण करता यायला पाहिजे फास्टमध्ये. मी कशी केली तशी तोंडी तुम्हाला बॅलन्स शीट करता यायला पाहिजे. किती टोटल आले? 3,30,364 रुपये. 3,30,364